महाराष्ट्रामध्ये नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्यात। नंदुरबार जिल्ह्यात देखील 4 पैकी 3 जागी महायुती त्या ठिकाणी निवडून आली। फक्त नवापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवाराला त्या ठिकाणी अपयश आलं आणि त्या सर्व अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक कुठं ना कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना वाटलं आणि त्या अनुषंगाने आणि आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, ग्रामपंचायत निवडणुका असो, या सर्व निवडणुकांना सामोरं जाण्याकरता एक विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने जे एक राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण झालं असं जे आपण म्हणतो, त्याच्या अनुषंगाने मी नंदुरबार जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पॅरेंट बॉडीची जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याची आज घोषणा करीत आहे। येत्या 15 दिवसात मी त्या ठिकाणी कोर कमिटी नेमून जिल्ह्यातील वरिष्ठांची एक कोर कमिटी नेमली जाईल आणि त्या अनुषंगाने नवीन जिल्हा कार्यकारिणी आम्ही त्या ठिकाणी पुनर्गठित करू। मात्र यावेळेस एक अजून गोष्ट आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाड्या आणि सेलचे कार्यकारिण्या मात्र अबाधित राहतील। त्याचे सर्व अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिण्या याला कुठलाही धक्का न लावता केवळ पॅरेंट बॉडीचे कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आलेले आहे।